या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। राजकारणात सगळ्या गोष्टी वन व्हाईल मॉर्निंग होतात। महाराष्ट्रात लोकसभेला 45 खाली जागा येऊ शकत नाहीत आणि मी हवेत बोलत नाही। विरोधी गटाला 3 जागा मिळतील तेवढ्या तर मिळायला हव्यात। राज्यात एक सायलेंट वोटर आहे ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा फायदा झालाय। मराठा आरक्षण दिंडीबाबत सरकार विशेष पद्धतीने मॉनिटर करत आहे। तर 1 वर्ष मागास आयोगाला अहवाल दिला त्यामुळे तो उच्च न्यायालयात टिकला। तर 1 वर्ष तरी लागणार 12.5 कोटी लोकसंख्येतील 3 कोटी मराठा समाजाचे सर्वेक्षण करायला। अहवाल सुप्रीम कोर्टात हाय कोर्टाप्रमाणे प्रभावी मांडता आला नाही म्हणून तो टिकला नाही असे संजय राऊत यांनी म्हणत नव्या अध्यक्ष शुक्रे यांना नियुक्त केले आहे। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्याशिवाय वेगळे अधिवेशन बोलवता येणार नाही। समाज मागास आहे हा अहवाल यावा लागेल मग पुढील कार्यवाही होईल। तसेच माढा लोकसभा मतदारसंघात असलेले मोहिते पाटील यांची नाराजी देवेंद्र फडणवीस दूर करतील व संजय राऊत यांचे आरोप कितीही गंभीर असले तरी जनतेने ते सिरियस घ्यायला हवे असे यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले। राज्यात आंदोलन करलं आहे मुंबईकर याबाबत काय कसं फेस करणार? सरकार या सगळ्या गोष्टी अतिशय सतर्कतेने मॉनिटर करत आहे। शेवटी असं आहे ना की आंदोलन करणं हे हा आपल्या देशातल्या लोकशाहीने दिलेला अधिकार आहे। त्यापासून कोणाला थांबवता येणार नाही। ते आंदोलन शांततेने व्हावीत अशा प्रकारचा प्रयत्न शासनाचा राहील। त्याच्यापूर्वी पंढरपूर शहरातले जे सांडपाणी आहे ते थेट सरळ चंद्रभागेला जाऊन मिसळते। शहरातल्या अतिक्रमण शहरातल्या बागा उद्ध्वस्त झालेले आहेत। प्रशासक म्हणून एक बाग नाही सर दादा, एक बाग नाही। मी जे म्हणेन ते मी त्या पार्टीचा नेता असल्यामुळे म्हणतो असं म्हणाल, पण 14 ते 19 ह्या सगळ्या गोष्टी माननीय देवेंद्रजी स्ट्रीमलाईन करत आल्या होत्या। अनपेक्षितपणे सरकार गेलं। 33 महिने सरकार नव्हतं। सगळ्या म्हणजे जलयुक्त शिवार 22,000 गावांची पाण्याची पातळी वाढली असं असताना जलयुक्त शिवार बंद केलं गेलं। अनेक धरणांची कामं बंद केली गेली। मग तिकडे मेट्रोमध्ये प्रॉब्लेम क्रिएट केले गेले। मेट्रो दमे रखडली। मेट्रोचा खर्च 10,000 कोटीने वाढला। अशा सगळ्या गोष्टी या 33 महिन्याच्या सरकार नसल्यामुळे पेंडिंग राहिल्या। त्या 33 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना चालवता आलं नाही याच्यापेक्षा कोविड हे कारण आहे असं मी मानतो, पण चालवता आलं नाही हेही खरं आहे। आता नव्याने आलेलं सरकार नव्या आल्यानंतर धडाका लावलेला आहे। त्याच्यामध्ये पंढरपूरच्या विषयामध्ये सुद्धा आज सकाळी आपल्याला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत। आज सकाळी श्रीकर परदेशी नावाचे माननीय देवेंद्रजींचे जे सहाय्यक आहेत त्यांनी येऊन इथे 9 वाजता आढावा भेटेल झाली। तुम्हाला माहिती आहे का? ते CEO त्यांना विचारा। तर मला अचानक कलेक्टर म्हणाले की आप भी आहे मेरे साथ। म्हणले हो 9 बजे आम्हाला भेटत ते मलाही माहित नव्हतं। बैठका होतात पण आउटपुट निघत नाही। माहितीच आहे। मी त्याला उत्तर दिलं की 33 महिन्याच्या सरकारमध्ये महाराष्ट्रातल्या विकासाचे सगळे विषय आता मला सांगा की 12 तारखेला माननीय मोदीजी येतात मुंबईला। ज्या प्रकारच्या उदाहरणांना ते येत आहेत हे सगळे विषय मग 33 महिन्यात का पूर्ण नाही झाले? किंवा पुण्याची मेट्रो असेल, मुंबईची मेट्रो असेल, पुण्याचा विमानतळाचा टर्मिनल असेल, कोल्हापूरचं टर्मिनल असेल, या सगळ्या विषयाला गेल्या 12 महिन्यामध्ये 13 महिन्यामध्ये 16 महिन्यामध्ये खूप आता स्पीड पकडला। दादा तसं नाही, महाराष्ट्राचा विकास मध्ये 33 महिने सरकार नसल्यामुळे खूप रखडला, मागे गेला आणि त्यामुळे आता हे सगळे प्रश्न वेगाने मार्गी लावण्यासाठी सगळेजण युद्धबद्दल काम करतात। पंढरपूरचा विकास बोलेरो गाड्या दिलेल्या आहेत आपल्या कार्यकर्त्यांना किंवा जिल्हाध्यक्षांना, तसं काय आहे का? म्हणजे प्रत्येक पक्षाला आपली संघटना आपला पक्ष वाढवायचा असेल तर साधनं द्यायला लागतात। शेवटी कार्यकर्ता हा त्याचं घर चालवून वेळ काढत असतो, त्यामुळे त्याने पैसेही घरून आणावं अशी अपेक्षा धरणं बरोबर नाही। काही जण असे असतात की त्या म्हणतात की आम्हाला काय नको। अशा प्रकारची व्यवस्था भारतीय जनता पार्टी फार आधीपासून करते। आम्ही असं म्हणू की बा आम्ही जे करतो त्याचे रिझल्ट्स मिळतात हे पाहून अन्य पक्षाने सुरू केलं। उदाहरणार्थ कार्यकर्त्यांचं नेत्यांचं ट्रेनिंग झालं पाहिजे यासाठी प्रमोदजींनी रामभाऊ मार्गी प्रबोधनी उभी केली। पाहिले नसेल तर पहा, अटलजी त्याला मयनगरी म्हणायचं, पण मयनगरी झालं हे इन्फ्रास्ट्रक्चर, पण त्याचा कंटेंट फार सॉलिड असतो। तिथे एकदा राष्ट्रवादीने विनंती केली आणि कॅम्पस घेतला आणि राष्ट्रवादीचं ट्रेनिंग झालं, एकदा राजसाहेबांचं ट्रेनिंग झालं मनसेचं। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने कार्यकर्ता त्याचं ट्रेनिंग, त्याची काळजी, त्याचं बिनसलं त्याला नीट करणं हे फार आधीपासून आमच्याकडे संघटन मंत्री नावाची जी रचना आहे
जी रचना फारच स्ट्रॉंग आहे की जी माणसाचा माणूस म्हणून विचार करते, माणसाचं यंत्र म्हणून विचार करत नाही. बाकीचे पक्षही बूथला प्रमुख, प्रत्येक बूथला 30 जण हे बाकीचे पक्षही करत आहेत. चांगलं आहे. आम्ही जे करतोय ते इतरांनी करणं यात आम्हाला आनंदच आहे. गाडी घेणार का असं म्हणणं. सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर.